पुष्पा काकी, एवढ्या रात्रीच्या काकी कुठे गेल्या असतील? पोरींनी कुठे उचलून तर नसेल ठेवलं? नाही नाही, कुठल्याही परिस्थितीत तो लिंगोबा सापडायला पाहिजे. काकी, अहो इतक्या रात्री तुम्ही इथे काय करताय? अगं ते ना पाणी प्यायला आले होते. घशाला कोरड पडली ना म्हणून. पाणी पाहिजे होतं? अहो पण मी तुमच्या उशाला ठेवलं होतं पाणी. हा, ते संपलं ना म्हणून घ्यायला आले होते. हो पण पाणी तर इथे खाली आहे, तुम्ही वर काय शोधताय आता? सांगते अगं, काय झालं, पहिलं ना माझं जुनं पाणी प्यायचं तांब्याचं भांड होतं आणि आज त्या भांड्याने पाणी प्यायची लई इच्छा झाली होती. मग ते शोधत होते, जरा हिथं पाहिलं नाही मग वर चढले. आणि तसं बी तांब्याच्या भांड्याने पाणी पिलेलं चांगलं असतंय ना. हो काकी, पण चला खूप रात्र झाली, आपण झोपूया. हवं तर आपण उद्या सकाळी तुमचं भांड शोधूया. बरं बरं बरं, चल चला या हा. या या, चला. ऐक सूर्या, बघू इथे खूप जोराचा झटका लागला का रे? नाही नाही लागलं. आणि असं बी हल्ली मला कशाचाच त्रास होत नाही. का? काकी आले ना. सूर्या, तू पण ना, काकी आल्यापासून तू अगदी लहान मुलासारखा वागायला लागलास. जेव्हा लहान होतो तेव्हा मोठ्या माणसासारखं वागायला लागलं ना, म्हणून आता काकी आल्यावर ती हाऊस पूर्ण करून घेत. तुझं कसं असतं ना आयुष्य,
आपण एखादं कोडं सोडवत आणलं आणि त्यातला एक जरी तुकडा राहिला तरी ते कोड सुटत नाही. आणि काकी आल्यापासून असं वाटतं की ते कोड सुटून या घराचं एक सुंदर चित्र तयार झालं. सूर्या, एक विचारू का? विचार की. नाही, नको, राहू दे. अगं माझ्याशी बोलायला तुला एवढा विचार करायला लागतो का आता? विचार की. नाही, नको, राहू देत बाबा. नाहीतर तू पुन्हा म्हणशील की तुम्हा बायकांचा स्वभाव फार शंकेखोर असतो. त्यापेक्षा राहूच दे. तुळजा, अगं विचार की काय विचारायचंय, असं मनात नको ठेवूस. सूर्या, मला ना खूप प्रश्न पडतायत रे. काय झालं? काकी अशा अचानक इथे कशा आल्या? नाही म्हणजे त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहित नव्हतं याआधी. आणि हा वाडा सोडल्यानंतर काकींनी काय केलं असेल रे? ती दोघं कुठे राहत असतील? आणि आता असं अचानक काकींना इथे यावंसं का वाटलं असेल? आता त्यांना आपल्यासोबत का राहावंसं वाटत असेल? काका नेमके कसे गेले असतील? आणि त्यातही काकांना जर त्यांची चूक लक्षात आली होती तर त्यांनी आपल्याला निरोप पाठवून आपल्याला त्यांच्यापाशी का बोलावून नाही घेतलं? तुळजा, जे घडलंय त्याचा विचार करून काय होणार आहे का? आणि हे बघ, मी माझ्या काही गोष्टी ठरवून घेतल्या. एखादा माणूस मी माझं मानलं ना की त्याचा खुल्या मनाने मी स्वीकार करतो. त्याचा जास्त विचार करत नाही बस. आणि माणसानं असं असावं, ज्या नात्यात विश्वास नसतो ना ते नातं कधीच फुलत नाही, कोमेजून जात. अरे वा, किती छान बोलायला लागलाय माझा नवरा. आवडलंय मला. आय लव्ह यू. बर, मला सोनाराकडे जायचंय. धनुसाठी दागिनं करायला टाकलं, ते घ्यायला जायचं. चांगलंय, आत्तापासूनच तयारी. बरं चल, ऐन लग्नाला प्रेशर येणार नाही आपल्यावर. जा, तू दागिने घेऊन ये. जा नाही, आपण दोघांनी जायचंय. चल. बरं ठीक आहे, आपण दोघे जाऊ, पण त्याआधी नाश्ता करून घे. ऐक ना, आपण बाहेर नाश्ता करू, मिसळ खाऊ. हा? नाही नको. का? काकी ओरडतील आपल्याला. त्यांनी सगळं जेवण केलं. बरं ठीक आहे, आवड. हे घे. काय चाललंय यांचं? काके, काय साफसफाई करताय तुम्ही? यात्रा लांब आहे अजून. तुला शांत राहायचं सोडून कशाला काम करत बसली? पुरी करतील ना. अरे त्याच्यात कसलं आलंय तवा काम? ही सगळी आपली खानदानी भांडी आहेत. आणि बघ ना, वर पडून पडून सगळी खराब व्हायला लागल्यात. काय काय तर झाली बी. आपण काय करू, खराब झालेली भांडी सगळी मोडीत घालू आणि जी चांगली आहेत ना त्यांना आपण कलई करू आणि प्यायच्या पाण्यासाठी वापरू. हा, बरं ठीक आहे, कलई करायची भांडी आहेत ना, बाजूला काढून ठेव. तू जा, तू चल बाहेर. तुला ही धूळ नाही सहन व्हायची. चल. हा वहिनी. सावकाश करा काम. हा. इथं बस तुझी. कशाला तुला सहन होत नाही तरी येते आतमध्ये तू. आईने डब्बा पाठवला. तिथे ते आतमध्ये. बर. हळू, सावकाश. राजू तिथे. अगो 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 अगो. हळू हळू. कसं पडलंय हो? नाडी सुरू आहे. उचला याला आधी. हा, ए, उठ उठ उठ. नशीब देव पावला. अरे सर बाजूला. तनु दीदी. उचल उचल. ए, लागणार तुला बाबा. हा? बरं आहेस ना तू? हाडबीड काय मोडलंय ना? नाहीतर दवाखान्यात चल बाबा, एक्सरे काढून घे. चल. नाही, हा? उद्या बघतो. काय वाटलं ना डॉक्टर कडे जाऊन येतो. तसं करू नको आपण. बाहेर घेऊन चल.
सगळे ना त्याचीच पडली. मी एवढे पडले त्याची कोणाला पडलीच नाहीये. कुठे लागलं का रे हा? नाही दुखतंय कुठे? मला दाखवशील का कुठे? इथे पाय लागले. अच्छा, इथे लागलंय का? बेरेबल आहे? मला काय झालंय याची कोणाला परवाच नाही. मी मी या घरची आहे का आजी मी या घरचा आहे? का? अरे, मी काय दगडाची बनली आहे व्हय? तेव्हा मला कोणी विचारत नाहीये. जिम तर रोज जिमला जातो ना हो. एवढे सासा अंडी खातो, हट्टा कट्टा आहे. आणि माझं एवढंच वजन त्याच्या अंगावर पडलं तर लगेच सगळे असे प्रश्न विचारतात कसं काय खूप लागलंय त्याला. मी सांगते माझ्या घरात कोणाला काय पडलेलीच नाहीये, कोणाला किंमतच नाहीये. धनु, अगं धनु 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 ऐक 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 ऐक. तसं काही नाहीये बेटा. अरे तो जरी जिमला जात असला ना तरी तो कमजोर आहे ना म्हणून विचारत होते. आणि तसंही पडल्यावर तू वर होती तो खाली होता तर बिचाऱ्याला थोडं जास्त लागणार असणार ना म्हणून. माझी कंबर गेली. नाही 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 धनु धनु ऐक मी चेक करते. मी आहे ना, मी चेक करते. बघू कुठे लागले तुला. कुठे? इकडे इथे लागले. बघू. खूप दुखतंय ना. मी तुझ्यासाठी ना औषध घेऊन आले. हा, तू रडायचं नाही. नाही रडायचं. मी औषध घेऊन आले. पटकन आले. चाल. हे घे औषध घे. 2 गोळ्या बस होतील. हो बस होतील. आणि मी आहे ना, अजून लागला तर मी देईन तुला. ठीक आहे? हातात. जिम आज घरी जरा प्रॉपर आराम करा. आराम करतो. जाशील नीट सोडा लिहू मी. नको जातो मी. आराम करा. धनु या 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 इंजिनियर साहेब या. डॅडी हे इंजिनियर आहेत बरं का. बसा. वा 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 चिरंजीव आवडला आपल्याला. तुम्ही काय आपल्या बंगल्याचं काय ते म्हणतात ते रिनोव्हेशन काय करायचा विचार आहे का काय? अहो नाही डॅडी, मग मी यांना घेऊन आहे ना आपल्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा प्लॅन केलेला आहे. तुम्ही बघून घ्या कसा वाटतोय ते सांग. हा हे बघा साहेब, मंदिराच्या उत्तर दिशेला प्रवेशद्वार असेल. आणि तिकडे आमच्या घराचं प्रवेशद्वार तिकडे पूर्वेला आहे. तिथं जायचं आणि तिथून पळत सुटायचं. नाही तर तुझं काय खरं नाही. साहेब तुम्हाला जर एंट्री आवडत नसेल ना तर ती आपण पूर्व दिशेला वळवू शकतो. छत्री माझी बंदूक काढ. अच्छा, राहू दे राहू दे राहू दे, काम झालं. डॅडी काम झालं का बिघडवलं तुम्ही? अहो केवढा भारी प्लॅन बनवला होता. मी म्हणलं त्या मंदिराचं आपण एखादं संस्थान करून टाकू. विचार करा, रोज नाही म्हणलं तरी यांना हजारो लाखो रुपयाच्या दक्षिणा आल्या असतात. प्लस मंदिराच्या बाहेर हॉटेल लॉज कुणाची आपली, त्याचं इन्कम वेगळंच.
अहो तुम्हाला सांगतो डॅडी, हे मंदिर म्हणजे ना सोन्याचा अंड देणारी कोंबडी आहे हो. पण तुम्ही हे की जीर्णोद्धाराचं नावच घ्याय नाही. काय झालंय ना काहीच कळा नाही. बाहेर आहेत ना, गावात आहेत ना लोक नको तो विचार करायला लागले. गावात कुजबूज पण वाढली आपल्याबद्दल. चिरंजीव, त्या मंदिराचा जीर्णोद्धार आम्हाला करायचा नाही आहे असं आम्ही म्हणलो म्हणजे त्यामागे काहीतरी कारण असेल. एवढं साधं कळ ना तुम्हाला. अहो पण काय कारण आहे ते तरी सांगा की मला. कारण ते मंदिर म्हणजे तुम्हाला सोन्याचं अंड देणारी कोंबडी वाटते. त्या मंदिराच्या तळघरात सोन्याचा खजिना आहे, खजिना. खरंच खजिना आहे. आणि त्याच कामासाठी त्या पुष्पा काकीला आम्ही त्या सूर्याच्या वाड्यात पाठवले. म्हणजे त्या सूर्याचं घर बॉम्ब बिम लावून फोडायचा विचार आहे का काय तुमचा? बॉम्ब लावला तर आपला काय फायदा? जे हाय ते जसंच्या तसं भेटलं तर आपला फायदा ना. त्या सूर्याच्या वाड्यात आमच्या 2 वस्तू अडकल्या आहेत. एक म्हणजे ब्रिटिशांनी सूर्याच्या पूर्वजांना बक्षीस म्हणून दिलेल्या वतनाचं फरमान, आणि दुसरी म्हणजे लिंगोबा. लिंगोबा? लिंगोबा म्हणजे मंदिराच्या तळघरात असलेल्या खजिन्याची चावी. चावी एकदा का आपल्या हातात लागली, आता तुम्ही म्हणताय त्याच्यात दसपट जीर्णोद्धार करू मंदिराचा. सोनं नाणं हिरे मानक राशी लागतील, अशा राशी. हे घे दे. वहिनी, हे बघ कसली तरी चावी आहे. दाखव बघू. एखाद्या खजिन्याची असल्यागत वाटते ना. हा, खजिन्याची चावी आणि ते आपल्या घरात. धनू काही बोलतेस हा? अगं पण बघ ना, ती अशी कशी मस्त जुनी आणि भारी दिसते. ते तर आहे. बघू 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 कसली चावी. नाही, ही नाही ती चावी. कसली चावी? अगं ते ना फडताळ्यावर मला लय मोठं कुलूप घावलं, पण ही चावी त्याची नाही. हा, हे पण विचार करा ना, आपल्या हाताला जर असला एखादा खजिना लागला तर काय काय होईल ना. हा, दादाचं मॉल काढायचं स्वप्न पण लगेच पूर्ण होईल. हा, दादाचा बिझनेस पण कसलं मोठं होईल. हे पोरींनो, लय हवेत उडू नका. हे गुप्तधन खजिना असलं काय नसतं. लोक ह्याच्या मागे पळतात आणि कष्ट करायचं विसरून जातात. त्यापेक्षा कष्टानं कमवलेली चटणी भाकर कधी बी चांगली असते, आणि ती चवीला बी चांगली असते. काय कळलं का? ते गुप्तधनच्या मागं लागलं ना, धड गुप्तधन बी मिळत नाही आणि झोप बी गायब होती. त्यापेक्षा कामाला लागा, चला. सूर्या बाळा, ते गुप्त धन नाही, ते तुझ्या पूर्वजांनी कष्टाने कमवलेलं धन आहे आणि त्याच्यावर फक्त तुझा हक्क आहे. ह्या घरात कुठंतरी त्याची चावी आहे आणि संपत्तीची कागद सुद्धा. एकदा का हे सगळं सापडलं की ते बघून तुझा विश्वास बी बसणार नाही की समजा तुझं आहे म्हणून. आणि हे सगळं तुला परत करायला मी आता आली आहे. त्या जालिंदरच्या मुर्द्याच्या तालावर नाचणार नाही मी आता. हे सगळं तुला देऊन माझ्या चुकीचं प्रायश्चित्त करणार आहे मी. आणि हे सगळं झालं का मग मी डोळं झाकायला मोकळी होईल.